हाय. भेंडीची भाजी न आवडणाऱ्या लोकांसाठी ही रेसिपी आहे. एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं, हिरवी मिरची टाकायची, त्याच्यानंतर कांदा टाकायचा. कांदा थोडा परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. भेंडीची भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही, पण अशा पद्धतीने केली ना चपातीसोबत तर खूपच छान लागते. कांदा परतून झाला की टोमॅटो टाकायचा. टोमॅटोला पाणी सुटण्यासाठी मीठ घालायचं आणि छान असं ते परतून घ्यायचं खूप वेळ, 5 मिनटं. परतल्यानंतर हळद वगैरे घालायची. लाल तिखट घालायची गरज नाही, कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे. कधी लाल तिखटाची करायची, कधी हिरवी मिरचीची करायची. वेगवेगळ्या पद्धतीने केली तर आवडते. एकाच पद्धतीने केली तर ती नाही खात, मुलं पण नाही खात. मग हळद टाकल्यानंतर भेंडी टाकायची. भेंडी पण छान अशी कोरडी होऊन द्यायची आणि कोथिंबीर घालायची वरून. आणि थोडंसं मग ओलं खोबरं टाकायचं वरून. भेंडी वगैरे शिजल्यानंतर ओलं खोबरं टाकायचं. काही लोक शेंगदाण्याचा कूट टाकतात, आम्ही ओलं खोबरं टाकतो. शेंगदाण्याच्या कुटातली पण करते कधी कधी, पण आम्ही कोकणी असल्यामुळं